आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहोत. कीर्तनकार सौ रेशमताई खेडकर, नितीन पंडित, अंकित कुंभार व आलेले सर्व मान्यवर श्रोते आणि आजच्या खास कीर्तनासाठी आलेले सतीश मरकळे व सौ शुभदा मरकळे, कुमार गिरीराज खेडकर यांचं स्वागत करते. आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले जे प्रायोजक आहेत ते श्री परशुराम पुरोहित संघ जुन्नर तालुका यांच्यातर्फे आलेले श्री संस्थापक महेश तपस्वी व खजिनदार वल्लभ कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावे. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री ठुसे काका यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आलेलीच आहे, तरी पण मी पुन्हा एकदा ओळख करून देते की ऐतिहासिक, संत चरित्र, पौराणिक, सामाजिक अशा विविध विषयावरती कीर्तन करणाऱ्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही कीर्तन करणाऱ्या व ज्यांच्या कीर्तनाने काल आपण मंत्रमुग्ध झालो आहोत अशा कीर्तनकार सौ रेशमताई खेडकर यांना मी आपले कीर्तन सादर करण्याची विनंती करते. मी थोडंसं परत एकदा बोलते. रेशीमताई इथं कीर्तन करणार आहेत. त्यांच्या आई म्हणजे आधीची पिढी शुभदाताई मरकळे, एकदा उभ्या राहा म्हणजे आम्हाला जोरात टाळ्या वाजवता येईल. आज आई पण इथं आली आणि वडील पण आलेले आहेत. काका आणि काकूंचं खूप सारं स्वागत. आणि त्यांच्या पुढची पिढी म्हणजे हा छोटा, ये इथं ये, हा आपल्या रेशीमताईंचा मुलगा, या छोट्याचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. अशा ह्या 3 पिढ्या इथं आहेत. अरे वा, आत्ताच मला एकदा ये ना, नाव सांग मला तुझं एकदा. मगाशी सांगितलंस बरं का, पण मी विसरले. सांगणार सगळ्यांना? ये. माझं नाव गिरीराज मुकुंद खेडकर आहे. आणि कुठे कीर्तन केलंस? मी अयोध्येत कीर्तन केलंय. अयोध्येत कीर्तन करून आलेला हा बाल कीर्तनकार आज आपल्या ह्या कीर्तन सभेत सुद्धा उपस्थित आहे. हे खरंच भाग्य आहे की नाही? आपण आशा करूया एकदा आपल्याकडे सुद्धा हा बाल कीर्तनकार येईल आणि आपल्या राम मंदिरासमोर तो कीर्तन करेल. असा योग लवकर आणि नक्की जुळून येवो अशी आपण प्रभू रामचंद्री प्रार्थना करूया चरणी. आणि पुन्हा एकदा या छोट्याचं जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया. शाबास. शुभदाताईंना मी विनंती करते की आपण सुरुवात करावी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगीच करीते. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गो माता की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. आ आ राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. नव नीरद सम नवनीत प्रिय. नव नीरद सम नवनीत प्रिय. नवल विनोद विहारी राजा राम. नवल विनोद विहारी राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. वाह. गोवर्धन धर गोपालन रत. गोवर्धन धर गोपालन रत. गोकुल संकटहारी राजा राम. गोकुल संकटहारी राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम. वाह. दुर्वासोनुत दुःख विमोचक. दुर्वासोनुत दुःख विमोचक. दुर्जन संगम हारी राजा राम. दुर्जन संगम हारी राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम.
शरणागत दीन चरणीने शरणागत दीन चरणीने करुणा दृष्टि निहारे राजा राम करुणा दृष्टि निहारे राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण कीर्तन संगे रंगात देह वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नर हरि पाया मंगलधाम जीवन नर हरि पाया बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावू वाह सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम थोडा आवाज राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राम
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सियावर रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. थोडा तानपुरा मोठा करता येईल का? किंचित. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. आणि कनाये माझे मना, आणि हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. वा. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित, दास त्याचा मी अंकित, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे मना, हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे, तोची शुद्ध पंढरीनाथ महाराज की. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी तुकोबारायांचा आहे. मुकुटमणी संतांचा शिवशिव तुकया म्हणू नये वाणी, नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं की जड असणारे पाषाणही तरुण गेले. तुकोबांच्या या भक्तिमार्गाच्या प्रवासात आपल्यासारखे पाषाण पुढे ढकलले जातात. ज्ञानोबांचं काय, तुकोबांचं कार्य मोठं, पण खरी गोष्ट अशी आहे, असं म्हणतात ना, ज्ञानोबांनी दगडाची भिंत चालवली, पण दगडाची भिंत ज्ञानोबांनी एकदाच चालवली. आपल्यासारख्या दगडांची भिंत सातत्याने जी चालतीये भक्तिमार्गावरनं, हे संतांच्या कार्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तुकोबांनी तर असे अनेक जड पाषाण
तारून नेले या भवसागरातून. आणि म्हणून असं म्हटलं जातं, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. ज्यांच्या वाणीनं ते तर स्वतः वैकुंठाला गेले. कारण तुकोबाराय म्हणजे असे संत होते ज्यांच्यासाठी भगवंतानी विमान धाडावं हो. या संतांच्या मांदियाळीमध्ये ज्यांना मुकुटमणी म्हणावं असे तुकोबाराय. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, तुका झालासे कळस भजन करा रात्रंदिवस. या भागवत धर्माचा पाया ज्ञानोबांनी रचला. पण त्या भागवत धर्माच्या मंदिराचं कळस होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते तुकोबाराय. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं जेव्हा शक्य नसतं तेव्हा आपण कळसाचं दर्शन घेतो हो, असे तुकोबाराय. तुकोबारायांची महती केवढी वर्णन करावी. या अभंगामध्ये तर तुकोबारायांनी भक्ती मार्गाचं वर्म सांगितलं. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. नक्की भक्ती मार्गातलं वर्म काय याचं विवेचन या अभंगामध्ये आलं. तुकोबारायांची योग्यता आपल्यासारख्या पामरांनी काय वर्णन करावी. चरित्रातला एक प्रसंग आहे, किंचित कमी करा दादा, किंचित. तुकोबारायांच्या पत्नीचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आवली. काही जणांच्या डोळ्यासमोर तिचं चरित्र मोठं वेगळं आहे. सारखी तुकोबांशी भांडायची हो, सारखी पांडुरंगाला नावं ठेवायची असं लोकांना वाटतं. पण आवलीचं जर चरित्र वाचाल ना तर लक्षात येईल, एवढा भक्तिमार्गाचा डोंगर ज्या तुकोबांनी उभा केला त्याचा खराखुरा आधार जर कोणी असेल तर ती आवली होती. सावकारांच्या घरातून आली होती हो. त्यामुळे इथे आल्यानंतर तुकोबांकडे तर तिने स्वतःसाठी कधी मागितलं नाही. मग तुम्ही म्हणाला हो सारखी नाही का भांडायची. अहो घरात लेकरं आहेत, आई आहे ती. जेव्हा वैकुंठातून तुकोबांना न्यायला विमान आलं ना तेव्हा तुकोबाराय म्हणतात, आवले चल माझ्याबरोबर. ती म्हणाली तुम्ही जाऊ शकता हो, माझ्या पोराबाळांना सोडून मी येऊ कुठे. हे मातृत्व आहे. त्यामुळे आवलीचं चरित्र वेगळं वाचा, ते वेगळं सांगण्यासारखं चरित्र आहे. पण चरित्रामध्ये उल्लेख असा आहे तुकोबांच्या, या आवलीच्या आईला म्हणजे तुकोबांची सासूबाई. आता पूर्वीच्या काळी मामांजी आणि मामी म्हणायची पद्धत होती. त्या आवलीच्या आईला सतत वाटायचं काय आपल्या मुलीला चुकीच्या घरात दिली आहे. सारखा पांडुरंग पांडुरंग करतो हा. आता कधी संसार आणि प्रपंच नेटका करायचा काय माहीत. आता तिचंही आईचं हृदय आहे, त्यामुळे तिला काय वाटत असेल तुमच्या लेकींची लग्न झाल्यावर तुम्हाला समजलं असेल. लेकीसाठी तिळतिळ तुटायचा जीव. आणि अशातच देह ठेवला कोणी, सासूबाईंनी. आणि सासूबाईंना जाऊन काही दिवस झाले, काही महिने झाले आणि घडला प्रसंग असा, सकाळच्या वेळेला तुकोबा बसलेत, पांडुरंग 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 म्हणतायत. आणि झटकन हाक मारली, आवले ए आवले इकडे ये, तुला तुझ्या आईला भेटायचं का. आवली काय करत होती, शेणाच्या गौऱ्या करत होती. माहेरून मिळालेली ती. दूध कमी पण शेण भरपूर. गौऱ्या थापत होती, तेच हात घेऊन आली. सकाळचा अवतार होता. आणि ती म्हणाली, अहो तुमच्या जिभेला काही हाड. माझी माय जाऊन किती दिस झाले आणि आता कुठं बघू मी तिला. तुकोबा म्हणाले, बघ हो म्हणत असशील तर दाखवतो. तुकोबांवर प्रचंड विश्वास, अपार माया. आवलीचं चरित्र खरंच वेगळं वाचा. जिथे कुठे तुकोबा असतील त्या डोंगरावर पायपीट करत जावं. ह्या डोंगरावर नाही तर तो डोंगर उतरून यावा, दुसऱ्या डोंगरावर जावं, तिथे तुकोबांना शोधावं. तिथे नाही सापडले तर अजून तिसरीकडे जावं. पण त्यांना तो घास दिल्याशिवाय स्वतः जेवली नाही आवली कधी.
ते तुकोबांवर चिडली, म्हणाली, अहो माझी माय जाऊन किती दिवस झाले आणि तुम्ही मला हा प्रश्न आज विचारता. तुला आईला बघायचंय का सांग. आवली म्हणाली, आईला कोणाला बघायचं नसतं, बघायचंय, दाखवा ना. आणि तुकोबांनी सहज बोट दाखवलं आणि म्हणाले, बघ. बोट दाखवलं तेच मुळी उकिरड्याकडे, तिथे गाढवी चरत होती. बोट दाखवून म्हणाले, ती बघ तुझी आई. शेणाचा हात होता हो आवलीचा, कुंकवाचे दादलाय म्हणून म्हणाले सोडते तुम्हाला, नाही तर काही केलं असतं. ती गाढवीन माझी आई आणि मी तिची लेक, आणि तुम्ही माझ्याशी लगीन केलं म्हणजे आपण कोण झालो. तुकोबा हसले, म्हणाले, आवले त्रैराशिक मांडू नकोस. विश्वास बसत नाही का तुझा, हाक मार. तुकोबांच्या वाणीवर अवघ्या जगाचा विश्वास होता. ती तर पत्नी होती हो, अर्धांगिनी होती, आणि तिने झटकन हाक मारली, माय. आणि माय म्हणल्याबरोबर वळली की हो गरकन. चालत येऊन आवलीच्या समोर उभी राहिली. आवलीला समजे ना, तिथेच खाली बसली, हात थोडेसे झटकले आणि त्या गाढवीच्या मुखावरून हात फिरवताना म्हणते, माय 2 पायाची गेलीस आणि अशी आलीस वय. काय झालं ग माय, काय झालं. तुकोबांकडे पाहून आवलीनं म्हणावं, अहो काहीतरी उपदेश करा की, काहीतरी उपदेश करा. सारे ग म प ध. तुकोबा म्हणाले, आता उपदेश करू होय. आवली म्हणाली, असं म्हणू नका. मी तिला हाक मारली आणि ती परत फिरली म्हणजे तिला गेल्या जन्माचं स्मरण आहे. आज जर तुम्ही तिला काही उपदेश केलात तर पुढच्या जन्मी तिला त्याचा उपयोग होणार नाही का. काहीतरी उपदेश करा, काहीतरी उपदेश करा. काय अधिकार आहे तुकोबांचा. तुकाराम तुकाराम म्हणता कापेयम. तुकोबाराय म्हणतात, माझ्या रामा विसरलीस. कशामुळे हे झालं बघा. सगळ्या संतांचं तत्वरूप भगवंतापाशी एकच आहे. खरं उपास्य दैवत पांडुरंग तुकोबांचं. पण तरी सुद्धा या अभंगामध्ये तुकोबांनी लिहिलं, माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढवी झालीस. माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढवी झालीस. म्हणून गाढवी झालीस. आता कैची पुरणपोळी सदा उकिरडे धुंडाळी. माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढवी झालीस. म्हणून गाढवी झालीस. आणि मग तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अहो मामी. तुका म्हणे अहो मामी वर्म विसरलासे तुम्ही. वर्म विसरलासे तुम्ही. वर्म विसरलासे तुम्ही. हा उपदेश फक्त तिथे असणारे आपल्या सासूबाईंसाठी होता का. नाही हो, आपल्या सगळ्यांना ते सांगतात. तुका म्हणे अहो मामी हा शब्द कंसात टाका. वर्म विसरला असे तुम्ही. आयुष्य जगण्याचं वर्मच बाजूला पडलं. कोणत्या मार्गाने प्रवास करणार. ही ज्यांची योग्यता, ही ज्यांची योग्यता. असे तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये आपल्याला ते भक्तीचं वर्मच सांगतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आपल्या सगळ्यांचा आवडता शब्द आला अभंगामध्ये. दैव, भाग्य. आपण म्हणतो ना एकमेकांना, काय भाग्यवान आहे तो, काय भाग्यवान आहेत बघा.
गाडी बंगला, नोकर चाकर, बँक बॅलन्स, सगळं आहे, मुलं नातवंड, वा 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 वा, भाग्यवान आहेत. पण मनुष्य जन्माला आल्यावर हे प्रत्येकालाच प्राप्त होणार कमी अधिक प्रमाणात. मग हे मिळालं तर कसलं भाग्य आहे? खरं भाग्य काल कीर्तनात ऐकलेल्या सतीबाईंचं आहे. पोतेऱ्यासारखं असणारं अंतःकरण समर्थांनी स्वच्छ धुवून टाकलं आणि रामरायांचं दर्शन नाही तर सहवास घडवला. ती भाग्यवान माणसं आहेत. आई वडिलांनी लहानपणीच सोडलं तरी सद्गुरुनाथांनी हात पकडला, मारुतीरायांपर्यंत नेलं आणि ज्या तुलसीदासांना रामचंद्रांचं दर्शन झालं, रामचंद्रांनी स्वतः तिलक लावून घेतला, ते तुलसीदास भाग्यवान आहेत. हे तुकोबाराय भाग्यवान आहेत. हे ज्ञानोबाराय भाग्यवान आहेत. या मांदियाळीत आपणही जाऊ शकतो. आणि तेच वर्म सांगतात तुकोबाराय. भाग्यवान कोणाला म्हणायचं, खरं दैववान कोणाला म्हणायचं? ह्या सगळ्या गोष्टी असतील तर भाग्यवान नाही. बघा ना, एकाकडे या सगळ्या गोष्टी आहेत, दुसऱ्याकडेही आहेत, तरी तुलना आहे. कीर्तनामध्ये एक कथा नेहमी सांगितली जाते. एक ती हातगाडी ओढत जाणारा दादा, कष्ट करायचे दिवसभर, जेवढं मिळेल तेवढं घ्यायचं, त्यातनं पोटाला लागेल तितकं खायचं, बाकी साठवायचं. रात्री काय करायचं? झोपायचं. कुठे? हातगाडीवर. सकाळच्या वेळेला उठायचं, नदीवर जायचं, आणिक आवरायचं. अजून घरसुद्धा नाही कुठलं, झोपडा बांधायच्या विचारात आहे. आणि एक दिवस काय गंमत झाली, खूप उन्हाळा, आणि म्हणून गाडी थोडी कडेला हातगाडी ठेवली आणि त्याच्या सावलीमध्ये पहुडला. आता पहुडल्यावर मनामध्ये विचार, समोर होतं हलवायाचं दुकान. त्या दुकानामध्ये गल्ल्यावर बसलेले जे शेटजी होते, थोडे उंच बसलेले होते, ते एवढी मिठाई होती समोर, अतोनात गर्दी. कोणीतरी येतंय, मिठाई घेतंय, पैसे देतंय, शेटजी गल्ल्यात पैसे टाकतायत. जेव्हा गिराईक नाही तेव्हा काय करतायत? मोजतायत. त्या गाडीवानाच्या सहज मनात आलं, काय भाग्यवान आहे हो, मस्त गल्ल्यावर बसलेत, पैसे कमावतात, भाग्यवान. दुसऱ्या दिवशी अनाहूतपणे उन्हाच्या वेळेला तिथेच जाऊन थांबला. परत तोच विचार मनामध्ये आला. कष्ट करणारा होता, अंतःकरण शुद्ध होतं, भगवंताशी संवाद होता. अंतःकरण शुद्ध असण्याचा सगळ्यात मोठा फायदा थेट भगवंताशी संवाद आहे. राहून राहून काकांची आठवण येते. रिकाम्या खुर्चीत शशी काका दिसतात. अंतःकरणाची शुद्ध माणसं, ज्यांचा थेट स्वतः फक्त भगवंताशी संवाद साधतात नाही, आपल्यालाही त्या मार्गावरून नेण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतात. आज जेव्हा कुटुंबांशी त्यांच्या काही गप्पा गोष्टी झाल्या तेव्हा सांगत होते घरचे, काका नेहमी म्हणायचे, कशाला रे इकडचं तिकडचं काहीतरी बोलत बसता, घे ना नाम. संवाद भगवंताशी थेट. अंतःकरण त्याचं शुद्ध होतं त्याही माणसाचं, कष्ट करून कमावणारा होता, कोणाला फसवलं नाही, काही नाही, योग्य मार्गाने जाणारा. आणि त्या भगवंताशी भांडण केलं. काय म्हणाले भगवंता, तो कुठे, मी कुठे, काय त्याच्याकडे आहे, काय माझ्याकडे आहे. आणि भगवंत म्हणाले, तुला जायचंय बसायला तिथे, भाग्यवान आहे ना तो, देऊ का तुला ती जागा? देवा, द्या की द्या. देव म्हणाले, एक दिवसासाठी घेऊन बघ आधी, पेलतंय का नाही. एक दिवसासाठी घेऊन बघ. चालेल म्हणाला, उद्या मला तिथे बसवा. कथा आपल्यासाठी असतात. आणि खरंच दुसऱ्या दिवशी भगवंताने त्या ठिकाणी नेऊन बसवलं. रात्रभर झोपच नाही मुळात. आता उद्या तिथे बसल्यानंतर काय काय करायचं, काय काय खायचं, कसे कसे पैसे मोजायचे, धरता येतील का हातात आपल्याला, काय करूया का. रात्र जागरणात गेली. आणि दुसऱ्या दिवशी त्या शेटजींच्या स्थानावर बसवलं भगवंतानी. आता काय, अहो एका दिवसापुरता का होईना हलवायाच्या दुकानाचा मालक झाला ना. गोडधोडची रेलचे लेजे म्हणू ते खाऊ शकतोय आता. पैसे येत आहेत ते कुणाचे आहेत, माझेच आहेत. एक दिवसापुरतं का होईना शेटजींचं घर माझंच आहे सगळं. आनंद झालेला. बसले आणि समोर असलेल्या अनेक प्रकारच्या मिठायांमध्ये एका मिठाईला हात घातला. तिथून दुकानात काम करणारा धावत आला आणि म्हणाला, शेटजी शेटजी, अहो तुम्ही काय करताय. याला वाटलं झालं काय, काय रे काय झालं.
अहो मिठाई खाताय, अहो डॉक्टर ओरडेल तुम्हाला. म्हणजे हो कालच शुगर चेक केली आहे, डॉक्टरांनी सांगितले पोतं आताच तयार झालंय, मालकीणबाईंनी सांगितलंय लक्ष ठेवा एक तुकडा खायचा नाही तुम्हाला. आता कळायला लागलं आपल्याला जी भाग्यवान म्हणून गादी वाटते त्याला खाली किती काटे आहेत. प्रत्येक क्षणाला गल्ला मोजण्यामध्ये हे इतकं लक्ष आहे की मनामध्ये रामचंद्रांचं स्मरण नाही, भगवंताचं नाही. आणि तो दिवस असा गेला की खायलाही काही मिळालं नाही. दुपारच्या वेळेला उकडलेलं बेचव काहीतरी समोर आलं, पथ्य पथ्य ते खायला मिळालं. म्हणजे आपल्याला वाटतं त्यातलं भाग्यवान या गोष्टीत काहीच बसत नाही. बरं तो दिवस संपला, चला आता रात्री तरी झोपूया. आणि म्हणून गाद्या गिरद्या, काय वैभव म्हणजे किती सांगावं. पण एवढ्या गाद्या गिरद्यांवर लोळून सुद्धा झोप यायची नाही. झोप येईना. का झोप येत नाही, का झोप येत नाही. आणि मग तिथे असणारा जो सेवक होता तो म्हणाला, अहो मालक दुपारची बी गोळी घेतली नाही ना आताची झोपेची बी गोळी घेतली नाही तर कशी काय झोप यायची हो. ती गोळी घ्या म्हणाले पहिल्यांदा, आज तुम्ही इसरलेला दिसता. म्हणजे रात्री झोपण्यासाठी रोज गोळी घ्यायला लागते. नको म्हणाला भगवंता मला माझी हातगाडी बरी, चल मला म्हणाला लगेच घेऊन जा. आपल्याला वाटतं समोरचा भाग्यवान आहे, पण त्याच्या गादीखाली असणाऱ्या काट्यांची कल्पना आपल्याला नाही. प्रत्येकाला आपण सोडून सगळे भाग्यवान वाटतात, पण संत वेळीच जागं करतात. अरे तूही भाग्यवान नाहीस आणि तोही भाग्यवान नाही, मग खरा भाग्यवान कोण. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. दैवाचा पुतळा खरा दैववान, खरा भाग्यवान कोण, जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो. एक शब्द फार महत्वाचा आहे, भक्ती जाणतो तो नाही, भक्तीचा जिव्हाळा जाणतो. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. 9 प्रकारची भक्ती आहे, यावर फार विश्लेषण करणार नाही. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. 9 प्रकारची भक्ती आहे, 9 मार्ग आहेत. संतांनी सांगावं या कोणत्याही एका मार्गाने जा. प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे असं नाही. मी श्रवण भक्ती करणार आहे, हरकत नाही. किंबहुना कीर्तन भक्तीच्या आधी श्रवण भक्तीला मान दिलाय, खरी गोष्ट आहे. हो श्रवण करणारं कोणी नसेल तर कीर्तनकार एकटा करील काय. म्हणून श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. आपल्याकडे विद्वान जो माणूस असतो की नाही, अतिशय पंडित असणारा हुशार विद्वान, तो कसा असावा. बहुश्रुत असावा. उत्तम बोलणारा विद्वान असतो यात शंका नाही, पण काही वेळेला उत्तम बोलणाऱ्यापेक्षा ज्यांनी भरपूर ऐकलंय, ज्यांनी श्रवण केलंय, म्हणून श्रवण भक्ती. ज्यांना कीर्तन भक्ती शक्य आहे त्यांनी कीर्तन भक्ती. कीर्तन भक्ती म्हणजे प्रत्येक वेळेला संगीताबरोबर हार्मोनियम तबला घेऊन अशी नाही, कीर्तीचं गायन. आज तुम्ही इथे चरित्र ऐकलं आणि जे इथे आले नाहीत त्यांना घरी जाऊन सांगितलं तर तुम्ही पण कीर्तन केलं. आणि सोपं आहे, हे सोपं आहे. समजा टी व्हीवरची सिरियल बुडली, रिपीट टेलिकास्ट सुद्धा बुडला. अशी माणसं आहेत बरं का. नारायण गावात नाही येत, नाही. कीर्तनकार कधीच त्या गावातलं त्या गावात सांगत नाहीत, लक्षात ठेवा. संध्याकाळची सिरियल बुडली ना काही कारणाने, रात्री 2-2 वाजता रिपीट टेलिकास्ट असतो तेव्हा बघतात म्हणे. आणि तीही बुडली समजा तर फोन करतात, काय झालं, काल घटस्फोट झाला का. आता आपला इथे परमार्थाची घटस्फोट चाललाय, त्याचं करायचं काय. बरं कोणी असं विचारल्यानंतर आपण एखाद्या चित्रपटाची गोष्ट सांगतो, सिरियलमध्ये काय काय घडलं सांगतो. बोलण्याची कला माणसाला अवगत असते. त्यापेक्षा भगवंताच्या कीर्तीचं गायन एकमेकांपाशी करावं. कीर्तन भक्ती. विष्णू स्मरणम, सतत भगवंताच्या नामाचं स्मरण. अर्चनम, अर्चन भक्ती तर रोज घरी करतो, पूजा. वंदनम, वंदन भक्ती. अक्रूरस्त्व अभिवंदने, अक्रूरांनी केलेली वंदन भक्ती.
पादसेवन भक्ती, दास्य भक्ती जी हनुमंतांनी केली, आणि यानंतर सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती, हे भक्तीचे 9 प्रकार सांगितले. तुकोबांनी त्याचाही उल्लेख केला. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. यातली एक जरी भक्ती ज्यांनी जाणली ना तो शुद्ध. शुद्ध या शब्दाची आपली व्याख्या आणि त्यांची व्याख्या किती वेगळी आहे हो. स्वदेशी साबणाने आंघोळ केली, उन्हाळ्यात 2दा केली, रात्री फारच उकडत होतं, परत केली. बाह्यांग स्वच्छ ठेवलं म्हणजे शुद्धत्व आलं का? बाह्यांग स्वच्छ असेल आणि अंतरंग काळं कुळकुळीत असेल तर शुद्धत्व नाहीच आलं. किंबहुना अंतरंग स्वच्छ असेल आणि बाह्यांग काही प्रमाणात जर दूषित जरी झालं तरी सुद्धा शुद्धत्व प्राप्त आहे. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. जे जे संत प्रकट झालेत, गजानन महाराजांसारखे, स्वामींसारखे, तुम्ही चरित्र वाचा गजानन महाराजांचं. पहिल्यांदा दिसले तेच उकिरड्यावरचं अन्न खाताना दिसले. ज्यांनी ज्यांनी हे केलं ते जवळ गेलेच नाहीत, बाह्यांगच बघितलं ना काय आहे. पण ज्यांनी अंतरंग पाहिलं ते मात्र सगळे धावले आणि मग सातत्याने संतांच्या सहवासामध्ये राहिले. अंतरंग शुद्ध असावं, बाह्यांग असावंच, पण अंतरंग शुद्ध असावं. आपल्याकडे संत रोहिदासांची कथा सांगितली आहे मागच्या आपल्या वर्षीच्या कीर्तनामध्ये, की जेव्हा त्यांनी ज्यामध्ये चांबडं भिजवलं जातं त्यात पाणी असतं, त्या पाण्यातून सोन्याचं कंकण काढलं. कथा आपल्याला अनेक जणांना माहिती आहे म्हणून नाही पुनरावृत्ती करत. आणि जेव्हा त्या राजाने विचारलं, अहो हे कंकण पहिलं जे होतं ते गंगेने दिलं असं म्हणतोय हा, आणि तुम्ही दक्षिणा दिली ना ती अर्पण केल्यावर गंगेने कंकण दिलं ते हे, आणि दुसरं कंकण हवं म्हणून माझ्या राणीनं जेव्हा हट्ट केला तेव्हा तुम्ही दुसरं कंकण गंगेमधनं नाही काढलं, तुमच्याकडे जी चांबडं भिजवायची पिशवी आहे ती चांबड्याची त्याच्यातून काढलं. कसं काय? तेव्हा दिलेलं उत्तर आहे रोहिदासांनी, मन चंगा तो कटोती में गंगा, मन चंगा तो कटोती में गंगा, मन चंगा तो कटोती में गंगा, मन शुद्ध करले धरी संत संगा, मन शुद्ध करले धरी संत संगा, मन चंगा तो कटौती में गंगा, मन चंगा तो कटौती में गंगा, मन चंगा तो कटौती में गंगा. रोहिदासांनी सांगावं मन चंगा तो कटौती में गंगा. मग गंगेसाठी तिथे जायला नको, ती गंगाच इथे येईल रे माझ्याकडे, पण कधी आपल्याकडे येईल का हो? येईल? एकदा तरी स्नान करताना म्हणता का गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती जय गंगे भागीरथी, असं मनापासनं म्हणा, नळातून सुद्धा येईल की. मन चंगा तो कटौती में गंगा, त्या ठिकाणी जावं. आपल्याकडे मानस पूजेला केवढं महत्त्व सांगितलं. मन शुद्ध आणि स्वच्छ असेल तर भगवंतापर्यंत प्रीती जाऊन पोहोचते. पूर्वीच्या काळातलं नाही, आताच्या काळातलं उदाहरण देते. नामयोगी गोंदवलेकर महाराजांचं चरित्र अत्यंत सुंदर आहे. त्या चरित्रामध्ये हा प्रसंग आलेला नाही, पण बाबांनी काही प्रसंग लिहिलेत जे त्यांच्या आठवणीतले, त्यात प्रसंग आहे हा. सकाळच्या वेळेला म्हणजे महाराज अगदी वृद्धापकाळाकडे गेले ना तेव्हाचा प्रसंग आहे. सकाळच्या वेळेला गोंदवल्यातली थंडी आणि म्हणून पायावर शाल घातलेली, आजूबाजूला 2-3 शिष्य होते रात्रभर बरोबर असणारे. आणि सकाळच्या वेळेला जेव्हा महाराज उठले तेव्हा त्यांना म्हणाले, रामरायाला भेटून येतो रे. आणि म्हणून 2-3 शिष्य धावले, पायावरची शाल बाजूला केली आणि आश्चर्याचा धक्का बसला. शाल बाजूला केल्यावर पायावरती 2 टपोरी गुलाबाची फुलं होती. बरं इतकी ताजी होती की आत्ताच व्हायलेली असणार आहे ती. बरं कोणी आलंच नाही आहे सकाळपासून इथे, हा काय प्रकार आहे?
मग रात्री कुणी वाहून गेलं का? पण रात्री कुणी वाहिली असतील आणि आत्ता जो शाल बाजूला केली असेल, काही तर कोमेजलेली दिसतील. टपोरी म्हणजे इतकी टपोरी होती की दवबिंदू सुद्धा हसत होते त्याच्यावरचे. आणि मात्र शिष्यांना राहावे ना, अंतरंगी शिष्य सगळे. महाराज, हे कसं शक्य आहे? ही फुलं इथे कशी आली सांगा बरं? आणि महाराजांनी सहज बघितलं, हसले छान आणि म्हणाले, अरे, माझ्या ब्रह्मानंदाने मानसपूजा केलेली दिसते माझी. काय मानसपूजेची ताकद आहे हो! ब्रह्मानंद महाराज त्या ठिकाणी नाहीत, ते त्यांच्या स्वस्थानी आहेत. जी कर्मभूमी महाराजांनी सांगितली तिथे आहेत. पण महाराज म्हणतात, माझ्या ब्रह्मानंदाने माझी मानसपूजा केलेली दिसते. म्हणजे मी इथून जर फुलं वाहिली तर तिथपर्यंत जातात. ही मनाची ताकद आहे. पण सगळ्यांच्या मनाची का नाही होत? मन चंगा, ते मन शुद्ध पाहिजे बाबा. आणि तेच भक्तीचं वर्म आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. तुकोबा म्हणतात ना, तुका म्हणे, अहो मामी, वर्म विसरला असे तुम्ही. अहो, आपण पण भक्ती करतोच की. तुम्ही म्हणाल आम्ही श्रवण भक्ती जाऊ दे, नाही वेळ मिळत हल्ली. बरं, कीर्तन भक्ती आम्हाला जमण्यासारखी नाही, जाऊ दे. अर्चन भक्ती मात्र रोज करतो. पूजा, रोजची पूजा रविवारी 2 तास करतो, रोज 10 मिनिटं का होईना करतो. मग का बरं हे नाही आम्हाला जमत? नुसती रोजची पूजा करणं ही भक्ती मान्य करायची असेल तर आपलं मन अजून त्या दिशेने का जात नाही? कारण या अभंगामध्ये जो शब्द लिहिलाय तो अजून आपल्याकडे आलेला नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती करतो तो भाग्यवान नाही म्हणलं, जो जिव्हाळ्याने भक्ती करतो तो भाग्यवान. जिव्हाळा या शब्दाचा अर्थ अंतःकरणापासनं एखादी गोष्ट करणं, मनापासनं एखादी गोष्ट करणं. खरं जिव्हाळा या शब्दाचा एक अर्थ असा आहे, जिवंत झरा. शब्दकोशात जो झरा कधीच आटत नाही, सातत्याने चालू असतो, असा भक्तीचा पाझर जर आपल्या अंतःकरणात फुटत असेल ना, अर्चन भक्ती करताना तन मन सारं त्या ठिकाणी असतं का हो? थांबा थांबा, पूजा करून घेऊया. काय नाश्त्याला काय केले? थांबा जरा, गणपतीला फूल वाहू देत. पोहे केले का काय? काल उपमा केला काय? ही सहज घडणारी गोष्ट आहे सामान्यांकडनं. पण तुकोबा त्यातूनच जागा करतात. त्या क्षणाला ती गोष्ट मनापासून घडू दे. आता हल्ली असं म्हणतात की किमान पूजेला बसताना 10 मिनिटं तरी मोबाईल बाहेर ठेवा. तो उपवास सुद्धा चिकार झाला. जिव्हाळ्याची भक्ती म्हणजे तू आणि मी, याच्याशिवाय कुणीच नाही आहे. उदाहरण देऊ, स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस काली मातेचे पुजारी होते. अर्चन भक्ती पूजा करायचे हो. आणि चरित्रात असं सांगितलंय, नास्तिक असणाऱ्या नरेंद्राला म्हणजे आपल्या स्वामीजींना काली मातेचं दर्शन घडवून अशा मार्गाने नेलं की आज मोठा संप्रदाय, रामकृष्ण परमहंसांनी निर्माण केलेला मोठा संप्रदाय आज कार्यरत आहे या मार्गावर. पण साधीसुधी भक्ती नव्हती. अर्चन भक्ती म्हणजे बोलायचे काली मातेशी, आई तुला कुठलं फूल वाहू? लाल नको? मग आज पांढरं वाहू का आई तुला? पांढरं पण नको का आई? अगं मग ही फुलं करू काय? आता माझ्याच डोक्यावर ठेवून घेऊ म्हणतेस का काय? ऐकणाऱ्याला काय वाटेल? आपण ज्याला वेड लागणं म्हणतो ना, ती भक्ती मार्गामधली उन्मनी अवस्था असते. हा संवाद आहे. आपण एकदा तरी अर्चना भक्तीमध्ये पूजा करायला सुरुवात केल्यावर तो भगवंत उचलताना, अहो घरातलं लहान मूल उचलताना ज्या हळूवारपणे आपण उचलतो तेवढं तरी उचलावं त्याला. स्वच्छ स्नान घालावं, हळूवारपणे पुसावं. ते चैतन्य त्या ठिकाणी जागृत आहे. एक कथा सांगते, घडलेली सांगते तुम्हाला. छोट्या मुलाचं ऑपरेशन होतं. एका व्हॉट्सअपला आलेली कथा आहे, वाचली असेल. ऑपरेशन होतं, छोटा मुलगा होता हो अगदी. आणि जेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरवर घेतलं ना त्याला, तेव्हा तो डॉक्टरांना काय म्हणाला माहिती आहे? हृदयाचं ऑपरेशन होतं त्याच्या. म्हणाला, डॉक्टर काका हळूच करा हां. डॉक्टर म्हणाले, घाबरू नकोस बाळा, तुला काही नाही होणार. तो मुलगा म्हणाला, मला काही होणार नाही याची भीती नाही वाटत, पण आईने सांगितलंय बाप्पा राहतो इथे, त्या बाप्पाला काही होता कामा नाही हा माझ्या.
मनुष्य जन्मतः निर्मळ, भजनशीळ आहे तुकोबा म्हणतात प्रत्येकजण. वासनेचं पटल जसं चढत राहताना हे सगळं लांब जातं आपल्यापासनं. तो मुलगा म्हणतो इथल्या बाप्पाला काही होता कामा नये. हां, जाणे भक्तीचा जिव्हाळा. डॉक्टर ढसाढसा रडले ऑपरेशनच्या आधी. खरं काय भक्ती मार्गाचं वर्मय म्हणाले याला कळलं. मनामध्ये पूजा करताना तरी असा विचार यावा, कृष्णा आज जाणार आहे बरं का बाहेर. अहो घरात आईवडिलांना आपण सांगून जातो, मग ते चैतन्य त्या ठिकाणी आहे ही मनाची धारणा झाल्याशिवाय त्यांनी यावं तरी कसं त्या ठिकाणी. हे वर्मय. भक्ती कुठल्याही मार्गाने जाऊ दे, नामस्मरण असू दे, पण मग ते कुणासारखं असू दे. प्रल्हाद. अग्निकुंडा माझी घातले प्रल्हादा, अग्निकुंडा माझी घातले प्रल्हादा, परितो गोविंदा विसरेना, परितो गोविंदा विसरेना. अग्निरूप माझा सखा नारायण, अग्निरूप माझा सखा नारायण. प्रल्हाद गरजून मारी हाका, प्रल्हाद गरजून मारी हाका, प्रल्हाद गरजून मारी हाका. नामस्मरण भक्ती प्रल्हादाने कशी केली? इतकी जीवाच्या आकांताने केली की जेव्हा वडिलांनी प्रश्न विचारला, तू नारायण नारायण सारखं म्हणतोस, घरात आई म्हणजे कयादू, तिच्या पोटी जन्म झाला, नारदांची भेट झाली. हा काय तो संत सहवासे, पण हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसांच्या पोटी जन्माला आले. तो स्वतःला मोठ्या समजणाऱ्या हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रश्न विचारतात, प्रल्हादा सारखं म्हणतोस ते नाव आहे कुठे रे? तो आहे कुठे? नारायण नारायण. बाबा सगळीकडे. सगळीकडे म्हणजे अहो सगळीकडे, इथे तिथे, याच्यात त्याच्यात, इकडे, तुमच्यात सुद्धा, माझ्यात सुद्धा. मात्र तळ पायाची आग मस्तकात गेली. सगळीकडे. मग या खांबात आहे का? आहे. आपण काय म्हणलो असतो? बघून सांगतो. त्या क्षणाला उत्तर आहे. खांबात सुद्धा आहे बाबा, खांबात सुद्धा आहे. आणि ती वाणी अशी काही प्रज्वलित प्रदीप्त तेजस्वी होती, सातत्याने नामाचा. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. तुकोबांचं पुढचं चरण आहे, जो नामामध्ये सतत दंग असतो, जो माझ्या रूपामध्ये मग्न असतो, त्याचा मी दास आहे. दास म्हणजे तो जेव्हा हाक मारेल तेव्हा मी येणार आहे. हे सिद्ध केलं. हो, खांबात आहे का प्रल्हादा? आणि खरोखर आहे असा त्या क्षणाला शब्द ऐकला खरा. कथा सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. हिरण्यकश्यपूंनी प्रहार केला त्या खांबावर. कडकडले स्तंभ, गडगडिले गगन, अवनी होत आहे कंपायमान. तडतडली नक्षत्रे पडता ती जाण, उग्र रूप प्रगटे नरसिंह वदन. जय देव जय देव जय नर हरिराया, आरती वाळू महाराजावर या. जय देव जय देव. प्रकट झालं ते रूप. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं. पुढचा कथाभाग सगळ्यांना माहितीये. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. तू सांग रे त्या ठिकाणी मी आहे, तू सांग. पण त्यांनी सुद्धा प्रकट होण्यासाठी आपला विश्वास नको का? नामदेव महाराजांच्या चरित्रातली कथा आहे ना, जेव्हा बादशहानी नामदेव महाराजांच्या कीर्तनानंतर विचारलं, भगवंत सतत असतो काय तुमच्या बरोबर? तुमचा गाय कापली समोर, जिवंत करून दाखवा. आहे ना भगवंत? किती काळ लागेल जिवंत करायला? आणि कथेत वर्णन असं आहे, नामदेव महाराजांनी सांगावं 3 दिवस. 3 दिवस त्या ठिकाणी नामाचा असा काही उच्चार आहे की सारी माणसं एकत्र येऊन नामाचा उच्चार करतायत. आणि कथा सांगते 3 दिवसांनी खरंच गाय जिवंत झाली. नामदेव महाराज पांडुरंगाशी संवाद करतात, शुद्ध अंतःकरणाची सारी लोक. नामदेव महाराज म्हणाले, पांडुरंगा तू इथेच होतास होय? पांडुरंग म्हणाले, घडलं तेव्हा पण मी इथेच होतो, उभाच होतो मागे.
अरे मग तू तेव्हा का नाही आलास? पांडुरंग म्हणाले, तुला प्रश्न विचारला होता त्यांनी, किती दिवसात गाय जिवंत होईल, तू का नाही म्हणला? त्या क्षणाला होईल, लगेच केली असती. तुला असं वाटलं मला पंढरपुरातून यायला 3 दिवस वगैरे लागतील, तू 3 दिवस म्हणलास म्हणून मी 3 दिवस थांबलोय, तिष्ठत थांबलोय या ठिकाणी. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. हा दास भगवंत त्यांचा. तुकोबा म्हणतात फक्त भगवंत नाही, आम्ही संत मंडळी सुद्धा त्याचे दास असतो. हो, या संतांच्याकडे दास होऊन यावं. श्रीखंडाच्या